तुमच्या नावाचे पहिले अक्षर उघड करेल तुमचे गुपित। नमस्कार मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार अशी एक विद्या आहे ज्याच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजू शकतो। हीच एक विद्या म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेणे। एखाद्याला ओळखण्यासाठी आपल्याला त्याच्याशी एकदा तरी भेटणे गरजेचे असते। आपण कोणालाही भेटता त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेणं कठीण असतं। हे तर एखाद्याच्या सामाजिक आणि सामान्य पैलूंमध्ये येते, पण ज्योतिषशास्त्रात अशी एक पद्धत आहे जी वापरून आपण व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजू शकतो। आज आपण पाहणार आहोत की आपल्या नावाच्या सुरुवातीच्या इंग्रजी अक्षरावरून व्यक्तिमत्वाबद्दल काय काय सांगता येते। पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता असे लिहा। अक्षर हे लोक खूप मेहनती आणि संयमी असतात। त्यांचा व्यक्तिमत्व खूप आकर्षक असतो। त्यांना स्वतःमध्ये कुठल्याही परिस्थितीत सामावून घेण्याची विलक्षण क्षमता असते। त्यांना वेगळे काहीतरी आवडते आणि ते स्वतःही गर्दीत वेगळे दिसायला आवडतात। ते आपल्या करिअर आणि कामात यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि आपलं ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाही। प्रेमाच्या बाबतीत ते थोडेसे अंतर ठेवतात, पण जेव्हा ते कोणावर प्रेम करतात तेव्हा त्या नात्याला फार महत्त्व देतात। असे लोक धाडसीही असतात। त्यांच्यातील कमतरता म्हणजे ते स्वभावाने थोडे रागीट असू शकतात। अक्षर बी हे लोक आयुष्यात नवे मार्ग शोधण्यात विश्वास ठेवतात। एकाच लक्ष्यावर अडकून राहणे त्यांना आवडत नाही। ते थोडेसे संकोची स्वभावाचे असतात आणि अतिशय भावनाशीलही असतात। हे लोक पटकन कुणाशी मिसळत नाहीत। त्यांच्या आयुष्यात काही असे गुपित असतात जी अगदी जवळच्या लोकांनाही माहीत नसतात। ते फारसे मित्र बनवत नाहीत, पण ज्यांच्याशी नातं जोडतात त्यांच्याशी प्रामाणिक राहतात। प्रेमाच्या बाबतीत ते उघडपणे भावना व्यक्त करतात। कधी कधी प्रेमात फसतातही, पण स्वतःवर नियंत्रण ठेवतात। त्यांना सुंदर गोष्टींचा खूप मोह असतो। अक्षर सी या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते। त्यांचे व्यक्तिमत्व आणि चेहरा खूप आकर्षक असतो। नशीब नेहमी त्यांच्या बाजूने असते, त्यामुळे त्यांना पुढे जाताना कोणीही थांबवू शकत नाही। ईश्वराने त्यांना सुंदर चेहरा दिलाच आहे, पण हे स्वतःलाही छान दिसण्यासाठी प्रयत्न करतात। हे लोक दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतात आणि गरज पडल्यास मदतीसाठी पुढेही येतात। प्रेमाच्या बाबतीत जेव्हा त्यांना कोणीतरी आवडतो तेव्हा ते त्या व्यक्तीशी खूप जवळचे होतात। पण जर त्यांच्या मनासारखा जोडीदार नाही सापडला तर हे आनंदाने एकटे राहू शकतात। स्वभावाने हे खूप भावनिक असतात। अक्षर डी या लोकांना प्रत्येक गोष्टीत अपार यश मिळते। कधी नशिबाने साथ नाही दिली तरी त्यांना विचलित होण्याची गरज नाही, कारण त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊन सगळी सुख लिहिलेली असतात। लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता हे लोक स्वतःच्या मनाचंच ऐकतात। हे जे काही ठरवतात ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही। त्यांना सुंदर किंवा आकर्षक दिसण्यासाठी फारसे सजायला लागत नाही। ते जन्मताच स्मार्ट असतात। कोणालाही मदत करताना ते मागे हटत नाही। अगदी ज्यांना मदत करत आहेत ते त्यांच्या शत्रू आहेत की मित्र हेही पाहत नाही। डी नावाचे लोक प्रेमाच्या बाबतीत खूप हट्टी असतात। जे आवडतात त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांच्याशी नाते टिकवण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात। नात्यांमध्ये ते खूप विश्वासू असतात। अक्षरी हे लोक थेट बोलणारे असतात। हस्तखिदळत जीवन जगणे त्यांना आवडते। त्यांना आपल्याला हवी असलेली गोष्ट सहज मिळते। जो त्यांना टोमणे मारतो त्याच्यापासून ते लांब राहतात। हे लोक बेड आयुष्य जगणे पसंत करत नाही। त्यांना सगळं नीटनेटके आणि सुव्यवस्थित हवे असते। प्रेमाबाबतीत ते फारसे गंभीर नसतात, म्हणून त्यांच्याशी नाते टिकत नाही असं बरेचदा होते। सुरुवातीला ते थोडेसे दिलफेक प्रकारचे असतात, कारण त्यांचं मन कुणावरही कधी येईल सांगता येत नाही।
पण एकदा कुणाला तरी मनात स्थान दिलं की त्यांच्यासाठी हे पूर्णपणे खरे आणि निष्ठावान होतात. अक्षर एफ. हे लोक खूप जबाबदार असतात. त्यांना एकटे राहणे आवडते. स्वभावाने ते खूप भावुक असतात. कोणतीही गोष्ट घेण्याआधी ते विचार करतात आणि प्रत्येक गोष्टीत संतुलन ठेवतात. प्रेम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असते. ते स्वतः खूप आकर्षक आणि सुंदर असतात आणि अशाच व्यक्तींना पसंत करतात. रोमांस त्यांच्या अंगात भरलेले असते. अक्षर जी. हे लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात. कोणतीही परिस्थिती असो ते स्वतःला तिच्यात सामावून घेतात. ते गोष्टी घोळवून मांडत नाहीत कारण त्यांचं मन अगदी स्वच्छ असते. ते आपल्याच चुका लवकर स्वीकारतात आणि पुढचे पावले काळजीपूर्वक टाकतात. प्रेमाबाबतीत ते प्रामाणिक असतात, समजूतदारपणा आणि संयमाने वागत असतात. कमिटमेंट देण्याआधी कुणावर खर्च करणे त्यांना चुकीचं वाटते. अक्षर एच. या लोकांसाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो. स्वभावाने ते खूप हसमुख असतात. त्यामुळे त्यांच्या भोवतीचे वातावरण हलकं फुलकं राहते. ते मनाने खूप खरे आणि थोडेसे रॉयल स्वभावाचे असतात. त्यांना मस्तीत आयुष्य जगणे आवडते. जलद निर्णय घेणे हे त्यांचे कौशल्य आहे. मदतीसाठी ते अर्ध्या रात्रीही तयार असतात. प्रेम व्यक्त करणे त्यांना जमत नाही, पण एकदा प्रेमात पडले की मग पूर्ण जीव लावून ते प्रेम करतात. आपल्या प्रतिष्ठेबाबत हे लोक खूप संवेदनशील असतात. अक्षर आय. हे लोक कलाकार स्वभावाचे असतात. नकळतच हे लोक आकर्षणाचे केंद्र बनतात. गरज पडल्यास हे लोक क्षणात आपली भूमिका बदलतात. मग ते योग्य बाजूवर आहेत की चुकीच्या याचाही विचार करत नाही. त्यांच्या हाती खूप काही लागते, पण ते गमवायलाही वेळ लागत नाही. हे लोक प्रेमाचे भुकेले असतात. ते अशा लोकांकडे आकर्षित होतात जे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतात. स्वभावाने ते संवेदनशील असतात आणि दिसायलाही खूपच सुंदर असतात. अक्षर जे. हे लोक चंचल स्वभावाचे असतात. लोक त्यांच्यावर चिडतात कारण त्यांच्यात चांगले गुण आणि सौंदर्य यांचं अनोखं मिश्रण असतं. जे ठरवतात ते करूनच दाखवतात. वाचन, लेखन यात ते थोडे मागे असतात, पण जबाबदारीच्या बाबतीत नेहमी पुढे असतात. त्यांचे चाहते खूप असतात. ज्यांना हे जोडीदार म्हणून मिळतात ते खूप नशीबवान असतात कारण हे लोक आयुष्यभर साथ देतात. अक्षर के. या लोकांना प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता हवी असते, मग ती बेडशीट पद्धतशीर पसरायची असो किंवा ऑफिसच्या फायली असो. सगळ्या गोष्टी व्यवस्थित हव्या असतात. इतरांपेक्षा वेगळे वागणे यांना आवडते. पैसा कमावण्याच्या बाबतीतही हे खूप पुढे असतात. स्वभावाने ते खूप रोमँटिक असतात. आपल्या प्रेमाचा उघडपणे आणि आत्मविश्वासाने स्वीकार करतात. त्यांना स्मार्ट आणि समजूतदार जोडीदार हवा असतो आणि जोपर्यंत तसला कुणी मिळत नाही तोपर्यंत एका व्यक्तीवर स्थिर राहत नाही. अक्षर एल. हे लोक खूप चार्मिंग असतात. त्यांना फार काही मिळवण्याची तृष्णा नसते. छोटी छोटी गोष्टींमध्ये हे आनंदी असतात. पैशाच्या बाबतीत अडचण येते, पण त्यावरचा मार्ग त्यांना मिळतो. लोकांशी हे प्रेमाने वागतात. ते कल्पनांमध्ये जगतात आणि आपल्या कुटुंबाला आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतात. स्वभावाने ते खूपच रोमँटिक असतात. त्यांच्या काल्पनिक दुनियेचा उल्लेख ते आपल्या जोडीदारासमोर करायला टाळतात. प्रेमात हे आदर्शवादी असतात. अक्षर ए. हे लोक मनात गोष्टी दाबून ठेवणाऱ्या स्वभावाचे असतात. असा स्वभाव कधी कधी इतरांसाठी धोकादायकही ठरतो. कडवट गोष्ट सुद्धा उघडपणे कोणी सांगितली तर गोष्ट तेव्हाच संपते, पण मनात ठेवून चालल्याने परिणाम वाईट होतो. अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवणे चांगले असते. त्यांचा हट्टी स्वभाव कधी कधी त्यांनाच अडचणीत टाकतो. आपल्या कुटुंबावर ते खूप प्रेम करतात. खर्च करण्यापूर्वी फारसा विचार करत नाहीत. नेहमी सर्वोत्तम गोष्टीकडे आकर्षित होतात. प्रेमात ते संवेदनशील असतात आणि ज्या नात्यात पडतात त्यात पूर्णपणे गुंतून जातात. त्यांना असा साथी हवा जो त्यांच्यावर मनापासून प्रेम करेल.
अक्षर ए. हे लोक खूप खुले विचारांचे असतात. ते कधी काय करतील हे त्यांनाही माहीत नसतं. हे अत्यंत महत्वाकांक्षी असतात. कामाच्या बाबतीत परिपूर्णता त्यांना हवीच असते. त्यांच्यात असं काहीतरी आकर्षण असतं की समोरची व्यक्ती आपसूक ओढली जाते. हे लोक इतरांशी वाद घालायलाही वेळ घेत नाही. त्यांच्याकडे मूलभूत गोष्टींची कधीच कमी नसते. आर्थिकदृष्ट्या हे लोक संपन्न असतात. कधी कधी फ्लर्टिंग करतात, पण प्रेमात प्रामाणिक असतात. स्वभावाने रोमॅन्टिक असतात आणि नात्यांविषयी खूप संवेदनशील असतात. अक्षर ओ. या लोकांचा मेंदू खूप वेगाने काम करतो. ते बोलतात कमी आणि करतात जास्त, शक्यतो त्यामुळेच ते लवकरच त्या उंचीवर पोहोचतात ज्याचे ते स्वप्न पाहतात. या सगळ्यांनंतरही समाजासोबत चालणे त्यांना आवडते. ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. प्रेमाच्या बाबतीत ते प्रामाणिक असतात. जो जोडीदार असतो त्याला फसवणं त्यांना आवडत नाही आणि त्यांना त्याच्याकडूनही तसेच अपेक्षित असते. एकदा कमिटमेंट झाले की ते संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसाठी समर्पित करतात. अक्षर पी. हे लोक कायम काही ना काही गुंत्यात अडकलेले असतात. हे काहीतरी वेगळे इच्छितात आणि घडत काहीतरी वेगळंच. काम ते परिपूर्णतेने करतात. त्यांच्या कामात स्वच्छता आणि स्पष्टता स्पष्ट दिसते. खुले विचार असलेले हे लोक त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांची काळजी घेतात आणि सर्वांना सोबत घेऊन चालू इच्छितात. हो, कधी कधी हे आपल्या विचार दुसऱ्यांवर लादतात, त्यामुळे त्यांना त्रास होतो. प्रेमाच्या बाबतीत पहिले ते स्वतःच्या इमेजवर प्रेम करतात. त्यांना सुंदर साथी आवडतात. कधी कधी ते आपल्या जोडीदारावरच राग धरतात, पण भांडणं झगडणं असलं तरी साथ कधीच सोडत नाही. अक्षर क्यू. या लोकांना आयुष्यात फार काही मिळवायची इच्छा नसते, पण नशीब त्यांना सगळं काही देते. हे स्वभावाने प्रामाणिक आणि खरे असतात. नैसर्गिकरित्या हे खूप क्रिएटिव्ह असतात. ते त्यांच्या स्वतःच्या विश्वात हरवलेले असतात. प्रेमाच्या बाबतीत हे आपल्या जोडीदारासोबत जुळून घेऊ शकत नाही. कधी विचारांमध्ये तर कधी कामामध्ये असमतोल सहन करावा लागतो. तसे पाहायला गेले तर हे लोक सहज कोणाकडे आकर्षित होतात. अक्षर आर. या लोकांना फारशी सामाजिक जीवन जगायला आवडत नाही. तरीही कुटुंब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असते. वाचन लेखन यामध्ये त्यांना फारसा रस नसतो. गर्दीतला भाग होऊन काम करणे त्यांना आवडत नाही. हे अशा गोष्टी करायला आवडतात ज्या कोणी करत नाही. हे लोक खूप वेगाने प्रगती करतात आणि धनसंपत्तीची त्यांच्याकडे कधीच कमतरता नसते. त्यांच्यापेक्षा जास्त विचार करणारे आणि बुद्धिमान लोक त्यांना आकर्षित करतात. दिसायला सुंदर असलेला असा कोणी ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल अशा लोकांकडे ते ओढले जातात. वैवाहिक जीवनात मात्र थोडं फार चढउतार होत राहतो. अक्षर टेस. हे लोक खूप मेहनती असतात. बोलण्यात इतके पटाईत असतात की समोरची व्यक्ती त्यांच्या बोलण्याने आकर्षित होऊनच जाते. बुद्धीने तेजस्वी आणि विचारपूर्वक काम करणारे असतात. आपल्या गोष्टी शेअर करणे त्यांना आवडत नाही. मनाने हे वाईट नसतात, पण त्यांची बोलण्याची शैली त्यांना लोकांसमोर वाईट ठरवते. प्रेमाच्या बाबतीत ते लाजाळू असतात. ते खूप विचार करतात, पण पहिली पायरी उचलणे त्यांना जमत नाही. प्रेमाच्या बाबतीत हे सर्वात जास्त गंभीर असतात. अक्षर टी. हे लोक खर्चाच्या बाबतीत एकदम खुलेहस्त असतात. चार्मिंग आणि नेहमी आनंदी राहणारे असतात. त्यांना मेहनत करायला फारस आवडत नाही, पण पैशांची कधीच कमतरता नसते. आपल्या मनातील गोष्टी लवकर कोणाशी शेअर करत नाही. प्रेमाच्या बाबतीत ते खूप रोमॅन्टिक असतात, पण गोष्टी गुपित ठेवण्याची सवय असते. अक्षर यू. हे लोक खूप काही करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचं काम बिघडायला वेळ लागत नाही. कोणाचं मन कसं जिंकावं हे त्यांच्याकडून शिकायला हवे. इतरांसाठी वेळ काढतातच. हे खूपच हुशार असतात आणि मागे वळून पाहत नाही. त्यांना आपला जोडीदार गर्दीतून वेगळा दिसावा असे वाटते.
तो समोर नसला तरी त्यांच्या विचारात हरवलेले असतात. ते आपल्या आनंदाआधी जोडीदाराच्या आनंदाचा विचार करतात. अक्षर वी. हे लोक स्वभावाने थोडे सैल असतात. जे मनाला आवडते तेच काम करतात. मनाने स्वच्छ असतात, पण आपली गोष्ट इतरांशी शेअर करणे त्यांना आवडत नाही. मर्यादा घालून ठेवल्यास त्यांच्याकडून काही काम होत नाही. प्रेमाच्या बाबतीत ते आपल्या प्रेमाचा कधीच उघडपणे स्वीकार करत नाही. कधी कधी विनाकारण आणि हस्तस्थ बोललेल्या गोष्टींतून ते खूप खोल अर्थ काढतात आणि कधी कधी यामुळेच अडचणीत येतात. अक्षर डब्ल्यू. हे लोक संकुचित मनाचे असतात. एकाच पद्धतीने आयुष्य जगताना त्यांना कंटाळा येत नाही. अहंकार त्यांच्या स्वभावात ठासून भरलेला असतो. ते जिथे असतात तिथे फक्त स्वतःचंच ऐकवतात. त्यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्यापासून लांब राहू लागते. तरीही प्रत्येक बाबतीत त्यांना यश मिळतेच. प्रेमाच्या बाबतीत ते नकार देतच पुढे जातात. त्यांना जास्त दिखावा आवडत नाही आणि आपल्या जोडीदाराला जसा आहे तसा स्वीकारतात. अक्षर टेक्स. हे लोकांचे थोडे वेगळे व्यक्तिमत्व असते. प्रत्येक बाबतीत हे परफेक्ट असतात. नको असतानाही त्यांना राग येतोच. त्यांना काम हळू करायला आवडत नाही, फटाफट उरकणं आवडते. त्यांना गोष्टी लवकर कंटाळवाण्या वाटतात. ते काय करणार आहेत हे त्यांनाही माहीत नसते. प्रेमाच्या बाबतीत लट करायला त्यांना आवडते. अनेक नात्यांना एकत्र घेऊन चालायची ताकद त्यांच्यात असते. अक्षर वाय. अशा लोकांकडून सल्ला घ्यावा, कारण ते योग्य मार्ग दाखवतात. खर्चाच्या बाबतीत ते फारसा विचार करत नाही. फक्त चांगले जेवण मिळाले की ते नेहमी आनंदी राहतात. उत्तम व्यक्तिमत्वाचे बादशहा असतात. लांबूनच लोकांना ओळखतात. ते फार बोलके नसतात. त्यांचं नशीब पैसा देते, पण तो मिळवायला वेळ लागतो. प्रेमाच्या बाबतीत त्यांना आपल्या जोडीदाराच्या गोष्टी लक्षात राहत नाही. तरीही त्यांच्या खऱ्या मोकळ्या स्वभावामुळे आणि रोमंटीपणामुळे त्यांची प्रत्येक चूक माफ केली जाते. अक्षर जे. हे लोक इतरांशी लवकर मिसळतात. गंभीरता त्यांच्या स्वभावात असली तरी ते काम खूप शांत पद्धतीने करतात. ते जे बोलतात स्पष्ट बोलतात आणि आयुष्य एन्जॉय करणे त्यांना माहीत असते. मिळालेल्या गोष्टींवर रडण्यापेक्षा त्या गोष्टी सोडून पुढे जाणे त्यांना आवडते. दिखावा त्यांना आवडत नाही. त्यांचा साधेपणा पाहून त्यांना मूर्ख समजणे खूप मोठी मूर्खपणा ठरू शकतो. स्वभावाने ते रोमंटिक असतात. तुमच्यासह कोणताही व्यक्ती त्यांच्या प्रेमाकडे सहज ओढला जातो. ते आपल्या प्रेमासमोर कोणालाही महत्त्व देत नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे नाव फक्त एक ओळख नसून त्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाचे सूक्ष्म संकेत दडलेले असतात. ज्योतिषशास्त्रात सांगितले गेलेले हे वर्णन संपूर्ण सत्य नसले तरी त्यातून आपल्याला स्वतःकडे पाहण्याचा, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक नवा दृष्टिकोन नक्कीच मिळतो. आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरातून मिळणारी ही माहिती आपल्याला आत्मचिंतनाची संधी देते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही अक्षराने तुमचे नाव सुरू होत असले तरी तुमचे खरं सौंदर्य तुमच्या विचारांमध्ये, आचरणात आणि कर्मात असते. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक रहा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा तेजस्वी प्रकाश जगभर पसरवत राहा. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.